अहमदनगर न्यूज। मयत मच्छिंद्र तुकाराम ससाने यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकूळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। याबाबत सविस्तर वृत्त असे की, पकडलेल्या टोळीकडून तिसगाव तालुका पाथर्डी येथील वृद्धाच्या खुनासह इतर 14 दरोडा, जबरी चोरी व घरफोडी मयत मच्छिंद्र तुकाराम ससाने हे त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या गोठ्यातील शेळ्या व कोंबड्या चोरी करत असताना मयत मच्छिंद्र ससाने त्यांनी आरोपीस प्रतिकार केला म्हणून अनोळखी आरोपींनी मयताच्या डोक्यात काहीतरी धारदार हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारलेबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा 844/2024 भान्यासम 2023 चे कलम 103(1), 309(6), 331(8), 127(2) खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची घटना घडल्यानंतर श्री राकेश साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर उघड गुन्ह्यासह तसेच जबरी चोरीचे गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये श्री दिनेश आहेर यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनी हेमंत थोरात, पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार राममाळी, विश्वास बेरड, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, पंकज व्यवहारे, शरद बुधवंत, संदीप दरंदले, संतोष खैरे, राहुल सोळुंके, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, मयूर गायकवाड, उमाकांत गावडे, महादेव भांड अशांची 3 पथके नेमून तसेच नमूद गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले। यावेळी पाटला त्यांच्या ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांनी त्यांचे नावगाव विचारले असता त्यांची नावे उमेश रोशन भोसले, राहणार साकेगाव तालुका पाथर्डी, वय 26, राहणार साकेगाव तालुका पाथर्डी, दौलत शुकनाशा काळे, वय 25, राहणार माळीबाबुळगाव तालुका पाथर्डी, सिसम वैभव काळे, राहणार माळीबाबुळगाव तालुका पाथर्डी, शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले, राहणार साकेगाव तालुका पाथर्डी, आकाश उर्फ फैयाज शेरू उर्फ लोल्या काळे, राहणार बाबुळगाव तालुका पाथर्डी, विधी संघर्षित बालक, वय 14 वर्षे असे सांगितले। त्यांच्याकडे वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार सेशन उर्फ बल्लू रायभान भोसले, राहणार साकेगाव तालुका पाथर्डी फरार 8, तसेच बेऱ्या रायभान भोसले, राहणार साकेगाव तालुका पाथर्डी फरार, आजा उर्फ बेडरूल सुरेश भोसले, राहणार टाकळे फाटा तालुका पाथर्डी फरार, लोल्या शेरू शुकनाशा काळे, राहणार माळीबाबुळगाव तालुका पाथर्डी यांच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले। तसेच सदर घटनेची कारवाई ही राकेश साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक तसेच श्री सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। स्मार्ट अहमदनगर न्यूज।